चला तर आज यवतमाळ जिल्ह्याचा आपण पेपर विश्लेषण करूया। आता इथे बघा काय दिलं, आई वडील मुलगा यांच्या आजचे वयाचे गुणोत्तर 4:5 5:1 आहे। आई मुलापेक्षा 21 वर्षाने मोठी असेल तर वडिलांचे आजचे वय किती। आता इथे बघा आपल्याला गुणोत्तर काय दिलं आहे, तर 4:5 5:1। ही कोण आहे, तर ही आई आहे। हे कोण आहेत, तर हे बाबा आहेत, ठीक आहे। आणि हे कोण आहे, तर मुलगा आहे, ठीक आहे। पुढे काय सांगितलं त्याने, आई मुलापेक्षा 21 वर्षाने मोठी असेल तर वडिलांचे वय किती। आता आपण त्यांचं वय आहे ना, ते आईचं 4x घेऊया, बाबांचं 5x घेऊया आणि मुलाचं 1x घेऊया, ठीक आहे। तर आपल्याला आता नंतर पुढे काय दिलं बघा त्यांनी, आई मुलापेक्षा 21 वर्षाने मोठी असेल म्हणजे काय, तर ही आई आहे, हे आईचं वय आहे। आईचं वय वजा मुलाचं वय किती होणार, तर 21 म्हणजे 3x किती होणार, तर 21 म्हणजे x किती होणार, तर 7, बरोबर आहे। आता काय विचारलं, तर वडिलांचं वय किती, वडील काय, वडिलांचं वय काय आहे, तर 5x घेतलंय आपण, म्हणजे काय होणार, 7 5 35, ठीक आहे, समजलं। चला पुढे इथे बघा काय सांगितलं, 200 रुपया किमतीच्या 50 गोणी खरेदी केल्या व त्या 15,000 रुपयाने विकल्या तर या व्यवहारात एकूण नफा किती झाला। आता विक्री किंमत तर दिलेली आहे 15,000 आणि आपल्याला काय काय काढायचे आहे, तर खरेदी किंमत म्हणजे आपल्याला नफा किती आला ते भेटून जाईल, ठीक आहे। तर खरेदी किंमत कशी होणार, तर एक गोण 200 रुपयाला आहे, तर 50 गोणी कितीला होणार, तर 10 होणार। 200 गुणिले 50 म्हणजे किती, 10,000, बरोबर आहे। आणि विक्री किंमत किती आहे, 15,000, म्हणजे त्याला नफा किती होतोय, तर 5,000चा नफा होतोय। चला पुढे आता काय सांगितलंय बघा, सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले, त्यापैकी 80% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले। आता ज्यांनी आपल्या संख्यांचा प्रकाराचा प्रश्नसंचाचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना हे समजलं असेल की आपण हा रिपीट झालेला प्रश्न आहे, ठीक आहे। तर बघूया 40 मेसेजेस आलेत, त्याच्यामधले 80% मेसेजेस शुभेच्छा देणार होते, तर शुभेच्छा न देणार किती होते, 100 वजा 80 म्हणजे 20% नव्हते, बरोबर आहे। म्हणजे काय, तर 40च्या 20% काढायचे आहेत, म्हणजे किती होणार, हे गेले हे गेले, म्हणजे किती होणार, 4 दुने 8, म्हणजे 8 मेसेज हे त्यांना शुभेच्छा देणारे नव्हते। चला पुढे आता इथे काय सांगितलंय, एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे, त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्याच्या वयाची सरासरी 18 होते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल। आता आपण हा दोन पद्धतीने दाखवतो तुम्हाला, एक साधारण पद्धतीने बघा कसा कसा काढायचा, ठीक आहे। आता टोटल मुलं किती आहेत, तर 39 आहे, त्यांचं सरासरी वय किती आहे, 17 आहे, म्हणजे टोटल वय किती येणार, तर 39 गुणिले 17 करा, तर गुणाकार केला तर तुम्हाला 663 येईल, ठीक आहे। आता पुढे काय सांगितलंय, तर वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास मग टोटल किती होणार, आता 39 मुलं अधिक वर्ग शिक्षक म्हणजे 40 होणार टोटल, गुणिले त्यांचं वय सरासरी काय दिलंय, तर 18 दिलाय। आता हे तुम्ही गुणाकार केला तर किती होणार, 18 चोक 72 म्हणजे 720 होणार। आता ह्याच्यातनं हे वजा करा म्हणजे तुम्हाला शिक्षकांचं वय भेटून जाईल। आता हे करा, 720 वजा 663 म्हणजे तुम्हाला वय काय भेटेल, तर 57 वर्ष, ठीक आहे। आता आपण शॉर्ट ट्रिकने बघूया, ठीक आहे। आता काय दिलंय, 39 मुलांची सरासरी किती दिलाय वयाची, तर 17 वर्ष दिलाय, बरोबर आहे। आता नंतर वर्ग शिक्षकाचा ऍड झाल्यावर किती होती सरासरी, तर 18 होते, म्हणजे सरासरी कितीने वाढते, तर 1 ने वाढते, बरोबर आहे। पण आता वर्ग शिक्षकाचं वय झाल्यावर सरासरी किती झाली, 18 झाली, म्हणजे वर्ग शिक्षकाचं कमीत कमी वय तर 18 असणारच आहे, अधिक काय करायचं, हे 1 ने वाढते, मग 1 गुणिले 39 म्हणजे किती होणार, तर 18 अधिक 39, ठीक आहे। तर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल 57, ठीक आहे, समजलं, इतकं सोपं आहे। चला पुढे आता आपल्या 36 आणि 48 लसावी मसावी काढायला सांगितलंय, फक्त आता आपण लसावीच काढूया आणि लसावी नंतर मसावी कसं काढतो सांगतो, ठीक आहे। तर 36 ची फोड कशी होणार, तर 9 चोक 36, बरोबर आहे, म्हणजे हा काय आहे, तर 3चा वर्ग आहे, गुणिले हा काय आहे, तर 2चा वर्ग आहे, ठीक आहे। पुढे 48 ची फोड बघा, 16 गुणिले 3, आता ह्याची करा, 8 दुने 16 गुणिले 3, आता 8 काय आहे, तर 2चा घन आहे, बरोबर आहे, गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे काय, तर 2चा घात किती येणार, तर 4 येणार, गुणिले 3। आता बघा यात मूळ संख्या कुठल्या आहेत, तर 2 आणि 3, आता त्यांचा जास्तीत जास्त घात घ्या, इथे किती आहे घात 2चा, तर 2चा 4 आहे जास्तीत जास्त, आणि 3चा काय आहे, तर 2 आहे, ठीक आहे। हे किती होणार, तर 16 आणि हे किती होणार, तर 9, म्हणजे तुमचा लसावी किती होणार, तर 144, ठीक आहे। आता मसावी कसं काढायचा, मसावी काढत बसायचं नाही, ठीक आहे। आता लसावी मसावीचा गुणधर्म काय असतो, ए गुणिले बी, म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, ठीक आहे।
मग आता लसावी किती भेटले आपल्याला? 144 भेटले. दोन संख्यांचा गुणाकार केला तर काय होणार? तर 36 गुणिले 48 होणार. ठीक आहे, गुणिले मसावी. आता काढा. तर कितीचा भाग लागतो? 12चा लागतो बघा. 12 चोक 48 आणि हा 12चा वर्गच आहे म्हणजे 12. हे 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि तीनाने परत दिल्यावर किती होणार मसावी? 3 एके 3 आणि 3 दुने 6. म्हणजे तुमचं उत्तर काय होणार मसावी? तर 12 येणार. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येणार? 144 आणि 12. पण तुम्हाला हे न सांगताच ऑलरेडी 100 लसावीवरनं तुम्ही उत्तर काढू शकता, कारण लसावी 144 फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. पण जर 2-3 पर्याय दिला असता तर तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट झालं असतं, म्हणजे तुम्हाला मसावी काढावाच लागला असता. तो असा काढायचा. ठीक आहे, चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलंय. श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्याची दर्शनी किंमत 120 रुपये असे भाग शेकडा 30% जास्त रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केली. म्हणजे काय? तर एका शेअरची किंमत 120 रुपये असे त्यांनी 100 शेअर घेतले आणि 30% जास्त रक्कम दिली. ही रक्कम नाही दिली, 120 रुपये नाही दिले एका शेअर मागे, तर 30% त्याच्या जास्त दिली. ठीक आहे, 120च्या. आणि अजून त्याच्यामध्ये 2% दलाली दिली, अशी खरेदी केली. ठीक आहे, पुढे काय दिलंय? परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40% जास्त रक्कम घेऊन 2.5% दलाली दिली. म्हणजे काय केलं? तर 40% त्यांनी जास्त रक्कम घेतली प्रत्येक शेअर मागे. ठीक आहे, म्हणजे 120च्या 40% जास्त रक्कम घेतली आणि त्याच्यावर त्याला जो फायदा झाला त्याच्यावर त्यांनी 2.5% दलाली दिली, असं विकले. तर त्या व्यवहारामध्ये त्यांना फायदा झाला का तोटा झाला? आता आपण बघूया कसा काढायचा. ठीक आहे, तर एका शेअरची किंमत किती दिली आहे? तर 120 रुपये दिले. बरोबर आहे. आता सांगितलं त्याने 30% जास्त रक्कम देऊन, म्हणजे काय? तर 100 अधिक आर म्हणजे किती? तर 130/100. बरोबर आहे. आता काढा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 13 गुणिले 12 केलं तर तुम्हाला काय भेटेल? 156. ठीक आहे, म्हणजे त्याला 156 रुपयाला एक शेअर पडला. बरोबर आहे. आता 100 भाग घेतलेत म्हणजे 156 गुणिले 100 करा, म्हणजे तुम्हाला किती भेटेल? तर 15,600 रुपयाला त्यांनी शेअर घेतले. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं आहे? तर त्यांनी 2% दलाली दिली. मग 2% दलाली ह्याची 2% काढूया आपण आधी. 2/100. बरोबर आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 156 दुने किती येतात? तर 312. आता हे 312 15,600 मध्ये अधिक करा, म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत त्याला किती लागली तीच भेटून जाईल. ठीक आहे, करा. तर बेरीज केल्यावर तुम्हाला भेटेल 15,912 रुपये. ही त्याची काय झाली? तर खकी झाली. ठीक आहे, आता विक्री किंमत काढूया आपण. ठीक आहे, आता त्याने पुढे काय सांगितलं? तर त्यांनी दर्शनी किमतीचे 40% जास्त रक्कम घेऊन, दर्शनी किंमत किती सांगितलेली? तर 120 रुपये. ठीक आहे, त्याच्यात 40% वाढवायचं आहे. मग आपण काय करणार? तर 100 अधिक आर, 100 अधिक 40 म्हणजे 140/100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 14 केलं तर तुम्हाला भेटून जाईल 168 रुपये. ठीक आहे, म्हणजे 168 रुपये त्याने एक शेअर विकला. आता असे टोटल 100 शेअर आहेत, गुणिले 168 करा, म्हणजे किती भेटणार तुम्हाला? 16,800 रुपये. ठीक आहे, पण त्याने पुढे बघा काय सांगितलंय. शेकडा 2.5% दलाली पण दिलाय. ठीक आहे, म्हणजे ह्या 16,800 वर त्यांनी 2.5% दलाली दिली आहे, म्हणजे ती काय करायला लागेल? कमी करायला लागेल ना 16,800 मधनं. 16,800 ची 2.5% करा. शंभर. करा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता इथे काय होणार? तर 168 गुणिले 25/10 करा, म्हणजे काय? तर 5 25, 5 दुने 10 आणि 2 8 16 आणि 2 चोक 8, म्हणजे 84 गुणिले 5. 84 गुणिले 5 केल्यावर तुम्हाला काय भेटेल? तर 420 रुपये. ठीक आहे, आता हे 420 रुपये 16,800 वजा करायचे आहेत. वजा बाकी केल्यावर तुम्हाला भेटेल तर 16,380 रुपये. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली त्याची? तर ही झाली विक्री किंमत. ठीक आहे, आता काय सांगितलं? नफा झाला का तोटा झाला? तर विक्री किंमत बघा खरेदी किमतीपेक्षा मोठी आहे. मग करा. 16,380 वजा 15,912 करा. आता हे तुम्ही वजाबाकी केल्यावर तुम्हाला भेटेल तर 468 रुपये. बघा करून वजाबाकी. चला पुढे बघूया. आता इथे बघा काय सांगितलं? 1,280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20% तोटा झाला, तर ती साडी किती रुपयाला विकली असावी? आता ही 1,280 रुपये काय आहे? तर खरेदी किंमत आहे. ठीक आहे, त्याच्यावर त्याने हे शेकडा 20% तोटा, म्हणजे काय? तर 100 वजा 20/100 म्हणजे किती? तर 80/100 करायचं आहे, म्हणजे तुम्हाला विक्री किंमत भेटून जाईल. हे 2 शून्य गेले, हे हा 1 शून्य गेला. ठीक आहे, म्हणजे 128 गुणिले 8 करा. 128 गुणिले 8 बरोबर. का ना? तर 8 8
64, 6 8 दुने 16, 16 ने 6 22, 2 8 एके 8 9 10 म्हणजे 1024 रुपये हे उत्तर आहे. समजलं? चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7 12 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळा बाकी 4 राहील. ठीक आहे. आता हे थोडंसं ट्रिकी गणित आहे बघा. आता इथे काय करायचं, आपण आपल्याला जी संख्या वजा करायची आहे ती संख्या वजा केल्यावर जी बाकी राहते बाकी त्याला ह्या 3 संख्येने भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. भाग जाण्यासाठी काय करायचं, तर ह्या तिघांचा लसावी काढायचा. ठीक आहे. बघूया आपण कसं करायचं. ठीक आहे. आता 7 ची फोड कशी येईल, तर 7 गुणिले 7 एक मूळ संख्या आहे. बरोबर आहे. 12 ची कशी येईल, तर 4 त्रिक 12 म्हणजे काय 2चा वर्ग गुणिले 3. बरोबर आहे. 16 ची कशी येईल, तर 4 चोक 16 असते ना, म्हणजेच काय तर 2 4 वेळा गुणल्यावर आपल्याला 16 भेटेल. बरोबर आहे. आता काय लसावी, तर मूळ संख्या किती आहे, तर 2 3 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. आता तिन्ही मूळ संख्यांचा सगळ्यात मोठा घात घ्या. ह्याचा किती आहे 2चा 2, 2चा घात 4. ठीक आहे. 3चा काय आहे, तर 1 आहे. 7चा किती आहे, तर 1 आहे. आता करा, हे 16 आहेत. 16 गुणिले 3 गुणिले 7 म्हणजे किती येणार तुमची लसावी, तर हा गुणाकार केल्यावर 336 येईल. आता ह्या लसावीने आता ही जी बाकी राहणार आहे तिला भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. आता ह्याच्या पटीमध्ये 1800च्या आधीची संख्या 1800 पेक्षा लहान संख्या पाहिजे, पण ह्याच्या पटीमध्ये पाहिजे, 336च्या पटीमध्ये पाहिजे. आता अंदाजे काढा, 3 छक 18 असते म्हणजे 300च्या 6 पटीमध्ये 1800 होणार. ठीक आहे. पण हे वरती 36 पण आहेत म्हणजे ती मोठी संख्या होईल ना. मग आता काय करायचं, 5ने गुणून बघा. ठीक आहे. 336ला 336ला तुम्ही 5ने गुणल्यावर काय येणार, तर 5 छक 30 हे 3 5 त्रिक 15 ना 3 18 हा 1 5 त्रिक 15 ना 1 16 म्हणजे 1680 ही 1856 पेक्षा लहान आहे. तर लहान आहे म्हणजे 1680 पर्यंतच्या संख्येला म्हणजे 1680ला 336 ने पूर्ण भाग जातो. बरोबर आहे. म्हणजे जी बाकी आपण काढणार आहोत त्याला ह्या संख्येने भागल्यावर पूर्ण भाग जातो. पण आपल्याला काय सांगितलंय, बाकी 4 उरली पाहिजे. म्हणजे काय, तर अधिक 4 करायचं म्हणजे संख्या काय येईल, तर 1684. आता ही लहानात लहान संख्या काढायची म्हणजे काय करायचं, तर 1856 मधनं ही 1684 वजा करायची. तर उत्तर काय भेटेल तुम्हाला, 6तून 4 गेल्यावर 2, 15तून 8 गेले तर 7 आणि 7तून 6 गेले तर 1 म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटेल, तर 172. आता समजलं तुम्हाला आपण कसं केलं ते, तर त्याने आपले एक्झॅक्टली कसं सांगितलं होतं बघा. परत एकदा सांगतो. तर ह्या 1856 मधनं ही संख्या वजा करायची होती जी आता 172 आला आपली. तर आपली जी बाकी राहणार आहे म्हणजे काय, तर 1684 त्या बाकीला ह्या तिन्ही संख्याने भागल्यावर बाकी 4 राहिली पाहिजे. ठीक आहे. तर भागून बघा तुम्ही 7 12 16ने तुमची बाकी राहते का बघा 4. समजलं? चला पुढे नसेल तर परत रिवाइंड करून बघा. आता बघा अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही मधल्या साईडने सुरुवात करायचं. ठीक आहे. आणि डाव्या साईडला जायचं म्हणजे काय, तर ह्याचा वर्गमूळ काय येणार, तर 5. ठीक आहे. मग हे 5 620 मध्ये अधिक केल्यावर किती होणार, तर 625. बरोबर आहे. वर्गमुळात 625 म्हणजे कसला वर्ग असतो, तर 25चा असतो ना. मग 25 अधिक 56 करा तर तुम्हाला भेटेल 81. ठीक आहे. आणि 81 वर्गमुळात कसला वर्ग असतो 81, तर 9चा असतो. ठीक आहे. समजलं? चला पुढे. आता बघा ह्या प्रॉब्लेममध्ये उत्तरांचा छेद काय आहे, तर 30 आहे सगळ्यांचा. बरोबर आहे. म्हणजे काय केलंय उत्तराच्या, तर ह्या तिन्ही संख्याचा लसावी घेतलाय. ठीक आहे. आता हे तिन्ही मूळ संख्या आहेत मग लसावी काय येणार, 5 त्रिक 15 15 दुने 30 30 हा लसावी येणार. बरोबर आहे. म्हणजे आपण इथे काय करायचं, तर सगळ्यांचे छेद समान करून घ्यायचे. ठीक आहे. आता ह्याच्या छेदाला 30 आलं म्हणजे वरती काय येणार, तर 2ने 30ला भागा किती होणार, तर 15 अधिक काय होणार, तर 3ने 15ला भागा तर 30 इकडे छेदाला येणार. आणि इकडचा 3 आहे इथे, तर 3ने 30ला भागल्यावर काय होणार, तर 10 आणि हे 2 त्यांचा गुणाकार करा म्हणजे किती होणार, 10 दुने तर 20 होणार वजा x बरोबर. इथे पण छेदाला 30 येणार आणि हे 5ने 30ला गुणल्यावर काय होते, तर 5 छक 30 असते ना. मग 6 गुणिले हे वरती आहेत ते 4 6 चोक 24. बरोबर आहे. आता x त्या साईडला जाऊन द्या आणि ही संख्या ह्या साईडला येऊन द्या म्हणजे काय होणार, 15/30 अधिक 20/30 वजा 24/30 म्हणजे काय होणार, तर छेद समान झाला ना. आता काय, तर 15 अधिक 20 किती, तर 35 35 वजा 24 किती, तर 11
मग आपलं उत्तर आहे 11/30 तर आहे. समजलं कसं करायचं? तर चला पुढे. आता काय विचारलं त्याने, पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कुठला? बरोबर आहे. आता आपण काय करतो तर एक एक संख्या घेत जातो आणि तिच्या पुढच्या संख्येशी तुलना करतो आणि जो मोठा किंवा लहान असेल तो ठरवतो आणि मग पुढे पुढे जात जातो. ठीक आहे. तर बघूया आपण कसं करतो. ठीक आहे. तर कोणत्याही दोन संख्या घ्या. पहिल्यांदा आपण 17/33 घेऊ आणि 14/27 घेऊ. ठीक आहे. 17/33 आणि 14/27. आता आपण काय करायचं तर ह्यांचा गुणाकार करायचा. 27 गुणिले 17 आणि 33 गुणिले 14. तर ह्यांचा गुणाकार भेटेल तुम्हाला 459 आणि ह्याचा भेटेल 462. आता ह्याच्यामध्ये मोठा कोण आहे तर ही मोठी संख्या आहे ना, म्हणजे काय तर 1427 आपली मोठी झाली. ठीक आहे. मग आता परत आपण हे 1427 ची पुढच्या संख्येशी करायचं. पण आता बघा तुमचा हा जो गुणाकार हा मोठा मोठा होत जातोय. तुम्हाला बघा पहिल्यांदा मोठ्यासाठी करावं लागेल, मग परत लहानासाठी करावे लागेल. मग अशा प्रॉब्लेम मध्ये थोडंसं डोकं लावायचं. आता ह्यांच्यामधला फरक किती आहे बघा. फरक तर 4 आहे. ह्यांच्यामध्ये किती फरक आहे तर 7, 5, 12. 12चा आहे. ह्यांच्यामध्ये कितीचा आहे तर 16चा आहे. ह्यांच्यामध्ये कितीचा आहे तर 13चा आहे. बरोबर. आता ज्यांच्यामध्ये लहान फरक असेल, लहान ती संख्या मोठी असते. ठीक आहे. म्हणजे काय तर तुम्हाला मोठी संख्या भेटून गेली. आता पर्यायामध्ये बघा ए हा कुठे मोठा आहे, पण त्याने आपल्याला कसं सांगितलंय तर लहान व मोठा ह्या ऑर्डरमध्ये सांगितलंय ना. म्हणजे काय दुसरी म्हणजे इथे मोठा आहे ए आणि ह्या ऑप्शनमध्ये म्हणजे हे दोनच ऑप्शन येऊ शकतात. बाकी हे दोन येतील का तर नाही, हे दोन कॅन्सल. आता ह्या दोघांमध्ये फक्त आपल्याला काय काढायचं आहे तर लहान आहे तो, लहान कुठला आहे तो काढायचा आहे. बरोबर आहे. मग आता मोठ्यात मोठा फरक असलेल्या संख्या कुठल्या आहेत बघा. ही 16 आहे आणि त्याच्या खालोखाल 13 आहे ना, तर ही नाही घ्यायची. ह्या दोघांचा आपल्या पहिल्यांदा फरक काढूया. आपण ह्या दोघांचा फरक काढलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये मोठा कुठला आहे तर 14/27 हा मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे काय तर डी आणि ए म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. समजलं कसं काढायचं? थोडंसं डोकं लावायचं. ठीक आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलं आहे तर 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2. ठीक आहे. आता इथे काय होणार तर 25/100 होणार. 2 ह्याच्यानंतर आहे ना. इथे काय होणार तर 25/10 होणार आणि इथे काय होणार तर 12/10 होणार. आता द्या भाग. 5 5 25 5 20. ठीक आहे. 5 5 25 5 दुने 10 आणि बेसक 12 बे पंचन 10. म्हणजे काय आलं थांबा अजून इथे एक भाग लागतो. 5 1 5 5 चोक 20 म्हणजे काय आलं तर 1 गुणिले 5/2 गुणिले 6/5. बरोबर आहे. आता हा 5 5 गेला. आता अजून कुठे भाग लागतो तर बे के बे बेत्रिक 6 म्हणजे काय आलं तर 3/4. आता पुढे द्या भाग. 4 0 0. बरोबर आहे. हा पॉइंट आला. 4 4 7 28 आणि 2 आले आणि 4 5 20 म्हणजे काय आलं उत्तर तर 0.75. असं करायचं. चला पुढे. आता इथे बघा काय सांगतो. एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती तर एका पुस्तकात आपण एक्स घेऊया पाण्यात. आता त्याने काय सांगितलं तर 1/3 पाने म्हणजे एक्सच्या 1/3 पानं. ठीक आहे. ही वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. म्हणजे काय ह्या टोटल पानामधनं हे वजा करायचं तर किती राहणार 100 पानं. बरोबर आहे. म्हणजे काय होणार इथे तर एक्स वजा x/3 बरोबर 100. मग काय होणार 3x वजा x म्हणजे काय होणार 2x/3 बरोबर 100. बरोबर आहे. बे पंचन 10 आणि 0 आणि 3 इकडे गेल्यावर 5 त्रिक 15 म्हणजे x बरोबर काय होणार तर 150. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लावायला लागतील. आता आपण काही दिवसात करतात ना तर आपल्याला सांगितलं 2/3 घ्यायचे पुढे तुम्हाला दिवस. मग काय करतात काही म्हणजे एक घेऊया एका दिवसात करतात. ठीक आहे. मग आपलं सूत्र कसं असते तर माणसं गुणिले दिवस छेद टोटल काम म्हणजे काय काम केलंय तर आपण एकच काम केलंय. तर बघा पुढे माणसं किती आहेत तर 28 आहेत. दिवस किती आपण घेतले आहेत तर एक दिवस घेतलाय. बरोबर आहे. आणि टोटल काम किती आहे तर एकच आहे. आता तेच काम करायला किती माणसं लागतील तर एक्स माणसं लागतील आणि दिवसाची संख्या किती केली तर ह्या एकाच्या 2/3 केली म्हणजे काय तर 2/3च येणार. ठीक आहे. आणि छेद
एकच काम आहे म्हणून एक एक घेतला नाही आपण. ठीक आहे, आता करा गुणाकार. 2 इथे येणार 14. ठीक आहे, आणि हा 3 भागिले आहे तो इथे जाऊन करणार 14 त्रिक 42 म्हणजे किती x बरोबर 42. म्हणजे काय होणार तर 42 माणसं आपल्याला कामावर लावावी लागणार. चला पुढे. आता इथे काय सांगितलं 6 ने निशेष भाग जाणारी खालीपैकी संख्या कुठली. आता 6 म्हणजे काय असते तर 3 गुणिले 2 असतो. म्हणजे संख्येला 2ने पण भाग गेला पाहिजे आणि 3ने पण भाग गेला पाहिजे. 2ने भाग जाण्यासाठी काय क्रायटेरिया असतो तर एकक स्थानचा अंक सम पाहिजे. आता इथे बघा इथे विषम आहे इथे विषम आहे म्हणजे हे तर 2 असूच शकणार नाही. बरोबर आहे. आता राहिले कुठला तर 3. 3चं काय असते विभाज्यता तर संख्येच्या प्रत्येक अंकाची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला 3ने पूर्ण भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. आता करा बेरीज. 5 न 3 8, 8 आणि 3 11, 11 न 4 15 म्हणजे 15ला तर 3ने पूर्ण भाग जातो. 3 5 15 म्हणजे उत्तर काय आहे तर हेच आहे. आता ह्याची पण तुम्ही करून बघा तुमच्या शंकेसाठी. 5 न 3 8, 8 न 4 12, 12 न 2 14 म्हणजे 14ला जातो 3ने पूर्ण भाग तर नाही म्हणजे उत्तर काय आपलं तक्क. चला पुढे. आता इथे काय सांगितलं आहे तर 1 ते 10 पर्यंतच्या आपल्या जे वर्ग आहेत त्यांची बेरीज काढायची आपल्याला. बरोबर आहे. ती कशी काढतात तर काय आहे सूत्र 1 ते n पर्यंत जर सांगितलं असेल तर n कंसात n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 छेद 6. बरोबर आहे. आता n काय आहे इथे 1 ते आपल्याला 10 पर्यंत काढायची आहे ना म्हणजे n काय आला तर 10 आहे. मग आपण पुढे करा टाका n ची व्हॅल्यू 10 म्हणजे 10 अधिक 1 11 आणि इथे कधी होणार 10 दुने 20 20 अधिक 1 21 बरोबर छेद 6. आता द्या भाग. 2 6 2 5 10 आणि 3 1 3 3 7 21 म्हणजे 11 गुणिले 5 गुणिले 7 11 गुणिले 5 गुणिले 7 म्हणजे काय भेटणार तुम्हाला 11 55 55 गुणिले 7 7 5 35 3 7 5 35 आणि 3 38 आहे 385 तर आहे. चला पुढे. आता इथे बघा काय झालं डी हा विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढली विषम संख्या कुठली. आता समसंख्या असू दे किंवा विषम संख्या असू दे ती 2ने वाढत जाते किंवा 2ने कमी होत जाते. ठीक आहे म्हणजे काय उत्तर येणार आपलं तर डी अधिक 2. चला पुढे. आता इथे काय सांगितलं कोणत्या 2 जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे. 144 हे कसला वर्गमूळ असते तर 12चं असते. पण इथे बघा तुम्ही प्रत्येक पर्यायाच्या जर बेरीज केली तर तुम्हाला किती भेटणार तर 12 भेटणार. 11 अधिक 1 12 7 5 12 9 3 12 आणि 8 4 12. आता जोडमूळ काय असते तर जोडमूळ ज्यांचा मसावी हा 1 असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये कोणाचा मसावी 1 असेल तर ह्यांचा असेल का तर 3ची तर 3 त्रिक 9 पडते ना म्हणजे इथनं 3 येणार मूळ संख्या आणि इथनं 3 येणार मसावी काय होणार तर 3 येणार. इकडे ह्यांचा काय होणार तर 4 येणार. बरोबर आहे ना 2 चौक 8 असते. मग इथे काय होणार तर 1 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे म्हणजे काय तर 5 ही मूळ संख्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि दोघांचा मसावी पण 1 आहे. ठीक आहे म्हणजे उत्तर काय होणार तर 5 7. ठीक आहे. चला पुढे. बघा आपण मागे बघितल्यासारखं सेम एक्झाम्पल आहे. एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावाची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्यावर तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली तर 10व्या खेळाडूच्या धावा किती आपण केलेल्या. आता जर 9 खेळाडूंची सरासरी किती आहे तर 24 आहे. बरोबर आहे. आता 10वा खेळाडू जेव्हा आला तेव्हा सरासरी कितीने वाढली तर 1ने वाढते ना सरासरी 1ने वाढते म्हणजे कमीत कमी त्याने 25 धावा तरी केल्या असणार आहेत आणि ही 1ने सरासरी वाढते ती किती तर 9 गुणिले 1 करा म्हणजे किती येणार तर 9 म्हणजे किती येणार तर उत्तर तर 34 येणार. ठीक आहे. किंवा मग असं करा 9 गुणिले 24 करा म्हणजे जे उत्तर गुणाकार येईल आणि इथे 10 खेळाडूंचा सरासरी किती येते तर 25 होते. मग हे 250 असतील तर हे एकमेकांमधनं वजा करा ह्यांच्यामधनं हे वजा करा हा गुणाकार वजा करा म्हणजे तुम्हाला ते सेम 34 भेटून जातील. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती. आता आपल्याला काय दिलं आहे तर पायांची संख्या किती दिली आहे तर 98 दिली आहे आणि डोकं किती दिलं आहे तर 26 दिले. आता सूत्र काय असते तर 4 पायवाल्या जनावर काढायचं सूत्र काय असते तर लेग म्हणजे पाय वजा 2 गुणिले हेड म्हणजे डोकं छेद 2.
ठीक आहे. आता पाय किती दिले आहेत म्हणजे लेग किती दिले आहेत तर 98 दिले आहे. वजा डोकं किती दिलं आहे तर 26 दिलं आहे. म्हणजे 2 गुणिले 26 छेद 2 म्हणजे काय तर 98 वजा 52 छेद 2. आता 98 वजा 52 किती येणार तर 46. 46 छेद 2 किती येणार तर 2 2 4 बेत्रिक 6. म्हणजे 4 पायाची जनावरं किती आहे 23 आहे. बरोबर आहे. तर आता आपल्या 2 पायाची काढायचे. 2 पायाची म्हणजे काय तर गुराखी काढायचे आहेत. ठीक आहे. तर जनावर 4 पायाची असून दे किंवा 2 पायाची असून दे त्यांना डोकं किती असतात तर एकच असते. मग आता ह्या डोक्यामधनं हे 4 पायाचे जनावर वजा करा म्हणजे तुम्हाला 2 पायाचे जनावर किती आहेत म्हणजे गुराखी किती आहेत ते तुम्हाला भेटून जाईल. 26 वजा 23 किती होतात तर 3. म्हणजे काय तर 23 ह्या गायी आहेत आणि 3 हे गुराखी आहेत. समजलं. चला पुढे. आता ह्या प्रश्नामध्ये बघा अशा चांदणीमध्ये नेहमी 8 त्रिकोण असतात. समजलं. तर कुठले कुठले असतात बघा. हा 1 येणार, हा 2 येणार आणि हे जे आहेत लहान लहान हे किती आहेत तर 6 आहेत. म्हणजे 6 अधिक 2 म्हणजे किती येणार तर 8. पण तुम्हाला जर अशी चांदणी दिली, अशी चांदणी दिली तर किती असतात ह्याच्यामध्ये तर 10 असतात. तर कसे 10 असतात बघा. हे जे त्यांचे जॉईंट आहेत 1 2 3 4 आणि हे 5, हे 5 आणि ही टोकं 1 2 3 4 आणि 5, 5 अधिक 5 म्हणजे किती तर 10. अशा चांदणीमध्ये 10 त्रिकोण होतात. ठीक आहे. आता काय झालं ब हा क पेक्षा 7 वर्षाने लहान आहे. त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती. आता काय सांगितलंय ब हा क पेक्षा 7 वर्षाने लहान आहे म्हणजे काय वजा 7. ठीक आहे. आणि सांगितलं दोघांच्या वयाची बेरीज 43 आहे. मग ब घेऊया पहिल्यांदा म्हणजे काय आपण क वजा 7 घेऊया अधिक क बरोबर 43. म्हणजे काय होणार तर क आणि क काय होणार 2 क आणि हा 7 तिकडे जाऊन अधिक होणार म्हणजे किती होणार तर 50. म्हणजे क किती होणार तर 25. ठीक आहे. पण आपल्याला काय सांगितलं ब हा क पेक्षा 7 वर्ष लहान आहे. तर क चं वय हे असेल तर 7 वर्ष कमी केल्यावर किती भेटणार उत्तर तुम्हाला. ब चं वय काय असणार आहे तर 18 वर्ष. समजलं. चला पुढे. आता अशा गणितामध्ये बघा नेहमी आपण आपल्या संख्या पहिल्यांदा मांडून घ्यायच्या. 5 16 4 आणि 30. बरोबर आहे. आता काय सांगितलं अधिक म्हणजे गुणिले आहे. पण त्याने पुढे बघा गुणिले म्हणजे अधिक आहे म्हणजे विरुद्ध आहेत एकमेकाच्या. ठीक आहे. आता वजा म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे वजा आहे. आता झालं सोपं तुम्हाला गणित. तर वजा म्हणजे भागिले आणि अधिक म्हणजे गुणिले. इथे काय भागिले म्हणजे काय तर वजा आणि गुणिले म्हणजे अधिक. ठीक आहे. आता झालं सोपं. आता सगळ्यात पहिले काय करतो आपण तर भागाकार करतो. 5 चोक 20. नंतर काय करतो तर गुणाकार करतो. 16 चोक 64 वजा 4 अधिक 30. आता करा. 64 मधून 4 गेले 60. 60 अधिक 30 किती तर 90. समजलं. चला पुढे. आता इथे काय करतो आपण पहिल्यांदा भागाकार करणार का पहिल्यांदा तर नाही. पहिल्यांदा कंस सोडवायचा असतो. ठीक आहे. मग कंस काय सोडवायचा तर पहिल्यांदा कंसामध्ये काय आहे तर गुणिले आणि अधिक आहे. तर पहिल्यांदा काय करणार तर गुणिले करणार. ठीक आहे. म्हणजे काय होणार तर 12 36 अधिक काय होणार 4 कंसात काय येणार तर 40. बरोबर आहे. आता कंस सोडवला. आता काय करायचं आहे भागाकार पहिल्यांदा करायचा आहे म्हणजे 8 ने भागायचं. 8 पंच 40 आणि नंतरचा काय आहे तो वजा 5 आहे तो वजा 5 करायचा म्हणजे उत्तर काय येणार तुम्हाला तर 0. समजलं. चला पुढे. आता अशा दिशा सांगितलेल्या गणितामध्ये काय करायचं पहिल्यांदा तर दिशा आखून घ्यायच्या. ठीक आहे. आखा. ही काय आहे तर उत्तर आहे. ही काय आहे तर दक्षिण आहे. ही काय आहे तर पूर्व असते इथे आणि इथे काय असते तर पश्चिम असते. आता ह्यांच्या उत्तर आणि पूर्वच्या मध्ये काय असते तर ईशान्य असते किंवा उत्तर पूर्व असते. ठीक आहे. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये काय असते तर आग्नेय असते किंवा ह्याला काय म्हणतात पूर्व दक्षिण. ठीक आहे. किंवा दक्षिण पूर्व म्हणतात. ठीक आहे. दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये काय असते तर नैऋत्य असते किंवा तिला दक्षिण पश्चिम म्हणतात. ठीक आहे. आणि उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये काय असते तर वायव्य असते तिला काय म्हणतात तर उत्तर पश्चिम म्हणतात. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला इथे काय सांगितलंय बघा आग्नेय दिशेस पूर्व म्हटले. आता ही आहे आग्नेय दिशा. ह्याच्या डाव्या साईडला कोणती दिशा आहे तर पूर्व म्हणजे आग्नेय दिशेला आपण पूर्व म्हणतोय म्हणजे डाव्या साईडच्या दिशेला पूर्व म्हणतोय. ईशान्य दिशेस उत्तर म्हटले म्हणजे ईशान्य दिशेला उत्तर म्हटले म्हणजे डाव्या साईडची दिशा म्हटले. ठीक आहे. तर याचप्रमाणे दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल तर दक्षिण दिशा कुठे आहे तर इथे आहे. हिच्या डाव्या साईडला कोण आहे दक्षिण दिशा इथे आहे ना तोंड करून. त्या डाव्या साईडला कोण आहे तर आग्नेय आहे आग्नेय उत्तर आहे. चला पुढे. आता इथे बघा इथे काय सांगितलंय तर महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. आता उत्तर दिशा कुठली घ्यायची तर ही पुढची वरची घ्यायची. ही उत्तर दिशा ही
पूर्व आणि ही पश्चिम आणि ही दक्षिण. ठीक आहे. आता महेश कुठे उभा होता, तर उत्तर दिशेला तोंड करून उभा होता. त्याने पुढे काय सांगितलं, तर त्याने पिछे मूड करून तो दक्षिणेत चालू लागला, म्हणजे तो उलट्या साईडने चालू लागला. ठीक आहे. व त्यांनी 3 किलोमीटर अंतर कापले, म्हणजे इथून 3 किलोमीटर. ठीक आहे. 3 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर तो डावीकडे वळून त्याने 5 किलोमीटर अंतर कापले, म्हणजे त्याची डावी साईड कुठली आली, इथे, तर इथे आली, म्हणजे त्याने इथे 5 किलोमीटर अंतर कापलं. पुन्हा डावीकडे वळून त्यांनी 3 किलोमीटर अंतर कापलं, म्हणजे तितकंच पहिल्यांदा आलेलं तितकंच अंतर कापलं. ठीक आहे. त्यानंतर पूर्वेकडे तो सरळ 6 किलोमीटर चालत गेला. इथे 6 किलोमीटर चालत गेला पूर्वेकडे. आता तो मूळ स्थानकापासून किती अंतरावर आहे, आता हे त्याचं मूळ स्थानक आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला अंतर काढायचं आहे. आता इथे 3 आलाय, म्हणजे इथे 3 आलाय, म्हणजे तो ह्याच लाईनीवर आहे. बरोबर आहे. तर हे 5 आहेत, तर हे किती असणार, हे पण 5च असणार. आणि हे 6, 5 न 6 11, म्हणजे काय होणार, तर 11. ठीक आहे. चला पुढे. आता इथे नीट लक्ष द्या. काय सांगितलंय बघा, परागचा 25वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे. त्या दिवशी शनिवार असेल, तर परागचा 14वा वाढदिवस कोणत्या वारी होता. आता परागचा जो 25वा वाढदिवस आहे तो कधी होता, तर 21 फेब्रुवारी 2004. त्या दिवशी कुठला वार होता, तर सॅटरडे होता किंवा शनिवार होता. आता आपल्याला 14वा वाढदिवस काढायचा, म्हणजे काय करायचं, तर ह्या 25 मधनं 14 वजा करायचे, म्हणजे किती होणार, तर 11 येणार. म्हणजे 11 वर्ष आपण मागे जायचं. 2004च्या 11 वर्ष मागे जा, म्हणजे कुठला साल येणार, तर 1993 येणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय 21 फेब्रुवारी 1993ला कुठला वार होता. तर ह्यांच्यामध्ये आता टोटल वर्ष किती आहेत, तर 11. आपल्याला माहिती आहेत की 11 वर्ष आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करायचं, तर ह्याच्यामध्ये किती अधिक दिवस आहेत ते काढायचे. 11 वर्षामध्ये किती असतात, एका वर्षामध्ये एकच असते, म्हणजे किती होणार, तर 11 अधिक दिवस आहेत. ठीक आहे. आता आपल्याला लीप वर्ष काढायचे. तर लीप वर्ष कसं काढणार, तर 11/4 भागायचे. 4 वर्षानंतर येते, म्हणजे किती, तर 4 दुने 8. बरोबर आहे. म्हणजे 2 लीप वर्ष असणार. आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतात. तर आता काढा किती एक्स्ट्रा दिवस असणार किंवा किती जास्त अधिक दिवस असणार, तर 11 अधिक 2 म्हणजे किती, 13 अधिक दिवस असणार. 7 एके 7 आणि वरचे किती होणार, 3 न 3 6, म्हणजे 6 हे अधिक दिवस आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय दिला इकडे, तर काय होता वार 2004 साली, तर शनिवार होता. आता आपल्या शनिवारच्या मागे 6 दिवस यायचे. तर मागे 6 दिवस असल्यावर काय होणार, पहिल्यांदा तर फ्रायडे येणार पहिला दिवस, नंतर काय येणार, तर थर्सडे येणार, म्हणजे गुरुवार येणार, नंतर येणार बुधवार, नंतर येणार मंगळवार, नंतर येणार सोमवार आणि नंतर येणार रविवार. ठीक आहे. म्हणजे रविवार कितवा दिवस आहे, तर 6वा दिवस आहे मागचा. याचा अर्थ 21 फेब्रुवारी 1993 रोजी काय असणार, तर रविवार असणार. समजलं. चला पुढे. आता अशा प्रश्नामध्ये नेहमी बघायचं अंकाची मांडणी कशी आहे. आता तुम्ही अंकाची मांडणी बघाल तर तुम्हाला काय दिसते, तर हे वर्ग दिसतात आहे. ठीक आहे. हे पण वर्ग दिसत आहेत, पण हे कसे आहेत, तर हा नाही, हे 2 वर्ग दिसत आहेत. ठीक आहे. पण हे कसे आहेत, तर उभ्या पद्धतीने. बरोबर आहे. म्हणजे कसं असणार, आपलं ऑपरेशन कसं असणार, तर हे असं आडवं असणार. बरोबर आहे. आता हा कसला वर्ग आहे, तर 15चा आहे. आणि हा कसला आहे, तर 9चा आहे. पण इथे 12 आहेत, मग काय करायचं, 15 अधिक 9 करून बघा किती येणार, 24 येणार. आणि 12 आणि 24चं काय रिलेशन येणार, तर 12 दुने दुप्पट येते ना त्याच्या, म्हणजे काय, तर सेम ऑपरेशन इथे होते का बघा. मग हा कसला आहे, 13चा आहे. हा कसला आहे, 7चा आहे. 13 अधिक 7 किती असतात, 20 असतात. आणि 20 कसली दुप्पट आहे, तर 10ची आहे. तसंच इथे करा, हा कसला वर्ग आहे, तर 11चा आहे. आणि ह्याची दुप्पट काय येईल, तर 7 दुने 14, ती त्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे उत्तर काय भेटेल तुम्हाला, तर 25 भेटेल. ठीक आहे. म्हणजे इथे स्टारच्या जागी 25 असेल. चला, तर अशा प्रकारे आपण यवतमाळ विभाग संपवलेला आहे. आता पुढच्या विभागाचे व्हिडिओ सुद्धा लगेच येतील. फक्त तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ठीक आहे. चला, थँक्यू.